गेल्या 4 दिवसांपासून शहरातील स्टेशन चौक येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचे विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू आहे। सोमवारी उपोषणकर्ते तुकाराम बाबा महाराज यांची प्रकृती खालावली। या ठिकाणी असणाऱ्या वैद्यकीय पथक उपचार करण्यासाठी गेले असता त्यांनी उपचार घेण्यास नकार दिलाय। दरम्यान आंदोलनात सहभागी असलेल्या काही तरुणांची यावेळी प्रकृती खालावली। यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले। दिवसभर विविध राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देत पाठिंबा दिलाय। महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी कृती समिती पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली येथील स्टेशन चौकात उपोषण सुरू आहे। प्रशिक्षणार्थींना त्यांच्या कार्यरत शासकीय आस्थापनांमध्येच कायमस्वरूपी रोजगार प्रदान करावा। 11 महिन्यांची मुदतवाढ संपत आली आहे, त्यामुळे हे प्रशिक्षणार्थी पुन्हा बेरोजगार होणार आहे। त्यामुळे पुढे त्यांनी काय करावं हे सरकारने जाहीर करावं आहे, त्याच ठिकाणी त्यांना नियुक्ती द्यावी यांसह अन्य मागण्या आंदोलकांच्या दरम्यान उपोषणाच्या 4थ्या दिवशी उपोषणकर्ते तुकाराम बाबा महाराज यांची प्रकृती खालावली होती। त्यांच्यावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय पथक तैनात होतं, मात्र तुकाराम बाबा महाराज यांनी उपचार घेण्यास नकार देत आपलं बेमुदत उपोषण सुरूच ठेवले। या उपोषणात सांगली, कोल्हापूर, जालना, अकोला, अहिल्यानगर, बीड, नांदेड, परभणी, नाशिक, गडचिरोली या जिल्ह्यांसह मराठवाडा आणि विदर्भातील प्रशिक्षणार्थी सहभागी झाले। नमस्कार, मी निलेश वसावे। मी नंदुरबार जिल्ह्यातून आलेला आहे आणि मी शिक्षण डिपार्टमेंटमध्ये शिक्षक म्हणून काम करतो व आमच्या नंदुरबार जिल्ह्याच्या एक जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करतो। बाबांचे नेतृत्व हे प्रशिक्षणार्थ्यांच्यासाठी न्याय देण्यासाठी आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून बाबांनी सांगली येथे 1 तारखेपासून आमरण उपोषण चालू केलं आहे। 1 तारखेपासून आज जे उपोषणाला 4था दिवस आहे। या 4थ्या दिवसामध्ये बाबांनी अन्न पाणी त्याग केला आहे। या प्रशिक्षणार्थ्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्राचे जे 1,34,000 प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना न्याय मिळावा, त्यांना कायमस्वरूपीचे रोजगार द्यावा। जे शासनाने जे आवाहन केलं होतं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर 11 महिन्याचे जेव्हा प्रशिक्षण पूर्ण होणार, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर जे प्रशिक्षण ज्या आस्थापनावर काम करत आहे त्याच आस्थापनावर कायमस्वरूपीचा रोजगार मिळावा या हेतूने जे शासनाने जे आवाहन केलं होतं त्या शब्दावर शासनाने ठाम राहायला पाहिजे। या हेतूने जे आता या संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण होत आलं आहे आणि सरकारने दिलेले शब्द सरकार पाळत नाही, सरकारने शब्द पाळावा या हेतूने आदरणीय तुकाराम बाबांनी हे उपोषण चालू केलं आहे। तर या उपोषणस्थळी जे आदरणीय तुकाराम बाबा जे नेतृत्व करत आहेत त्यांच्या समर्थनाचे पण प्रशिक्षणार्थी आलेले आहे। संपूर्ण 36 जिल्ह्याचे प्रशिक्षणार्थी आज उपस्थित आहे। जवळपास दिवस रात्र आज इथं प्रशिक्षणार्थी रस्त्यावर झोपतात आणि त्यांना कसली म्हणजे बाबांकडेची ही आस आहे की म्हणजे आमचे कायमस्वरूपीचे रोजगार हा बाबांच्या नेतृत्वातच आपल्याला भेटणार, म्हणून या आशेने 36 जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी इथे येऊन बाबांना समर्थन द्यायचं। मी निलेश वसावे जवळपास 800 किलोमीटरचा प्रवास करून 24 तासाचा प्रवास करून मी बाबांच्या समर्थनात इथं आलो आहे आणि नक्कीच बाबांच्या नेतृत्वात आम्हाला न्याय मिळेल। माझं नाव नितीन अशोक गोटे, मी वाशिम जिल्ह्यावरून आलो 500 ते 600 किलोमीटरवरून आणि मी आमरण उपोषणाच्या पहिल्या दिवसापासून मी इथे हजर आहे। 1 तारखेपासून आज आमरण उपोषणाचा आज बाबाचा आज 4था दिवस आहे आमच्या सर्वांचा। तर बाबाची जी काही प्रकृती पाहिली असता खूपच बिकट झालेली आहे, त्यांची अवस्था आम्हालाही बघवे नाही। शासन एवढं कसं काय गप्प राहते मलाही काय कळेना, कारण की एवढं आपण जनावराला तर आपण असं उन्हामध्ये ठेवत नाही हो। 2 घंटे झाले तर जनावराला हे आमचे जे आता बंधू भगिनी जे काय आमचे भाऊ येतात चक्कर येऊन पडायला आले, शासनाला काही दिसत नाही आहे काय? कुठं शासन कुठं झोपी गेलं? जेव्हा मत मागा येता तेव्हा तुम्हाला सर्व लाडके भाऊ लाडक्या बहिणी आठवता आणि आता काम झालं की तुम्ही आता पाठ फिरवली। असं वागू नका, कारण की बाबाची परिस्थिती ही दिवसेंदिवस खूपच म्हणजे अशी बिकट होत चाललेली आहे। तर शासनाला माझं एवढंच म्हणणं आहे की माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब, अजित पवार साहेब की तुम्ही जे काही शब्द दिलेले आहेत त्या शब्दाला फक्त तुम्ही खाल्ल्या मिठाला जागा। तुम्ही फक्त जे काही जेवढं म्हटलं फक्त आम्हाला काहीच नको आहे, जास्त आम्ही पगाराची आम्हाला नाही। तुम्ही 10,000 1 रुपया जरी वर टाकला तर आम्ही तो 1 रुपया तुम्हाला परत देऊ, आम्हाला नको आहे तो। 10,000 द्या, फक्त कायमस्वरूपी रोजगार द्या। आता तुम्ही माझी कंडिशन इथं बघू शकता, मी कोणत्या अवस्थेत कसा काय आला असेल हे तुम्ही एकदा विचार करा। आणि माझं एक आणखीन म्हणणं आहे की जे काही घरी बसलेले काही माझे मित्र युवा प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना कळकळीची विनंती की हा जो काही आपला लढा आहे या लढ्यामध्ये तुम्ही सामील व्हा। घरी बसून काही होत नाही आहे, कारण की कुठलीही गोष्ट तुम्हाला सहजासहजी मिळत नाही। चहा आपण जेव्हा बनवतो तेव्हा 5 मिनटात चहा व्हायला लागतात। तर हे तर आपल्याला समजा कायमस्वरूपी रोजगार मागायचा आहे, थोडंसं जातील दिवस, आज ना उद्या आपल्याला नक्की यश मिळणार। आणि आम्ही सर्व युवा प्रशिक्षणार्थीच्या वतीनं मी आशा बाळगतो की यामध्ये नक्की आम्हाला यशच मिळणार। धन्यवाद।